फक्त प्रल्हादाची. एक वेळ अशी होती की दैत्यराज हपू हकू बलाढ्य आणि यजमानी राजा होता. त्याने कठोर तप करून ब्रह्मदेवाकडून वर मिळवले होते की त्याला मानव मारू शकेल ना प्राणी, ना दिवसा, ना रात्री, ना घरात, ना बाहेर, ना जमिनीवर, ना आकाशात. म्हणजे तो अमर छाला होता. हिरण्यकश्यपूने स्वतःला देव मानायला सुरुवात केली. तो म्हणायचा, सगळ्यांनी माझी पूजा केली पाहिजे. पण त्याचा मुलगा प्रल्हाद हा श्री विष्णूचा मोठा भक्त होता. तो नेहमी म्हणायचा, माझा एकच देव आहे, श्री विष्णू. राजा हिरण्यकश्यपूने खूप प्रयत्न केले की प्रल्हाद श्री विष्णूची पूजा बंद करेल, पण प्रल्हादने त्याचा विश्वास कधीही सोडला नाही. राजा चिडला आणि त्याने प्रल्हादाला शिक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्याला विष दिलन, काही परिणाम झाला नाही. विषारी नागाम ते टाकलन, काही झाले नाही. मोठ्या उंच इमारतीवरून फेकलन, तो सुखरूप वाचला. त्याची बहीण होलिका, जिने अग्निप्रती अनिष्टाचा प्रतिकार करण्याचा वर मिळवला होता, तिने प्रल्हादाला गोच्यात घेऊन अग्नीत बसवलं. पण होलिका जरून गेली आणि प्रल्हाद वाचला. शेवटी हिरण्यकश्यपूने विचारलं, तुझा विष्णू कुठे आहे? प्रल्हाद म्हणाला, ते सर्वत्र आहेत, या खांबातही. चिडलेल्या हिरण्यकश्यपूने खांबाला लाथ मारली. तेव्हा त्यातून नृसिंह म्हणजे अर्धा सिंह अर्धा मानव असा भगवान विष्णूचा अवतार प्रकट झाला. त्याने हिरण्यकश्यपूला संध्याकाळी, ना दिवसा ना रात्री, दाराच्या उंबरठ्यावर, ना घरात, ना बाहेर आपल्याच मांडीवर, ना जमिनीवर, ना आकाशात, नखे वापरून ना शस्त्राने ठार मारले. त्या दिवशी दुष्टाचा नाश झाला आणि फक्त प्रल्हादाचा विजय. या कथेतून काय शिकायला मिळतं? देवावर निष्ठा ठेवा. खरं आणि चांगलं काम केल्यास संकटातूनही देव तुमचं रक्षण करतात. अभिमान आणि अहंकाराचा शेवटी पराभव होतो.